शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 10 जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे। या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी काल पत्रकार परिषद घेऊन मोहोळची पाठराखण केली, तसंच तो गोरक्षक असल्याचा दावा केलाय। शिवाय त्याच्या हत्येचा NIA तपास करण्याची मागणी केली आहे। त्यानंतर विठ्ठल शेलारला अटक केली, ज्याचे भाजपशी संबंध आहेत। यांच्यात कनेक्शन आहे का, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। भाजपशी संबंधित शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी भाजपशीच संबंधित विठ्ठल शेलारला अटक करण्यात आली आहे। मुळशी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना जवळ केलं। त्यातूनच विठ्ठल शेलारला हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेले आणि 2017 साली त्याच्यावर मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी सोपवण्यात आली। तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला। विठ्ठल शेलार हा मूळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे। त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। 2014 मध्ये त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसंच त्याला अटकही झाली होती। 2017 मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। त्यानंतर काहीच दिवसात त्यानं भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती। दरम्यान विठ्ठल शेलारच्या भाजप प्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली। त्यानंतर गिरीश बापट म्हणाले होते की आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती, आम्ही त्याच्यावर कारवाई करू। याच कालावधीत शरद मोहोळला गंभीर गुन्ह्यांमधून एकामागोमाग एक जामीन मिळत गेले आणि तो देखील 2017 साली तुरुंगातून बाहेर आला। पुढे शरद मोहोळच्या पत्नीनं तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। या दोघांचा पक्षाला फायदा होईल असा भाजपचा होरा होता। मात्र दोघांमधील व्यावसायिक वाद आणि त्यातून निर्माण झालेला रक्तरंजित संघर्ष भाजपला थांबवता आला नाही।